स्वप्न उंच, उड्डाण त्याहूनही उंच. तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये एक साधंसं घर, खिडकीतून समुद्राचं वारे वाहत होतं. तिथे एक छोटा मुलगा बसून आकाशाकडे बघत होता. नाव अबुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. त्यांच्या वडिलांकडे जास्त पैसे नव्हते. घरात लक्झरी नव्हती, पण संस्कार, प्रामाणिकपणा आणि मेहनत होती. शाळेत जाताना ते सकाळी अखबार वाटायचे, कारण घराला मदत करायची होती. पण मनात एकच विचार, मला आकाशात उडायचं आहे. एका दिवशी त्यांच्या शिक्षकांनी रॉकेट आणि विमानांचे तत्त्व समजावून सांगितले. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात चमक आली, जणू काही स्वप्नाने पंख उघडले. शिक्षकांनी त्यांच्यातला ज्वालामुखी ओळखला आणि म्हणाले, काळजी करू नकोस कलाम, तुझ्यात जग बदलण्याची क्षमता आहे. हे वाक्य त्यांना आयुष्यभर ऊर्जा देऊन गेलं. कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी अभ्यास सोडला नाही. रात्री उशिरापर्यंत दिवा लावून पुस्तकं वाचायचे. अनेकदा अपयश आलं, पण ते स्वतःला म्हणायचे, अपयश हे यशाचा पहिला पायरी असते. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ते DRDO आणि नंतर इस्रोमध्ये गेले. पहिल्याच मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्यांना अपयश आले, रॉकेट उड्डाण यशस्वी झालं. पण त्यांचे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर दोष न देता ते स्वतः घेतला. त्यावेळी कलाम म्हणाले होते, खऱ्या नेत्याची ओळख अशीच असते. त्यानंतर त्यांनी हार मानली नाही. दिवसरात्र मेहनत करत, टीमला प्रेरणा देत ते पुढचे प्रोजेक्टचे यशस्वी करत गेले. अखेर तो ऐतिहासिक दिवस आला, भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण यशस्वी झाले. आणि तेच नाही, पुढे तर त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणायला सुरुवात झाली. जनतेच्या प्रेमाने ते भारताचे राष्ट्रपती झाले. तरीही त्यांनी कधी गर्व धरला नाही. प्रत्येक मुलाला ते एकच सांगायचे, ड्रीम बिग, युअर ड्रीम्स गिव्ह यू पॉवर. एका कॉलेजमध्ये भाषण करत करतच त्यांचा शेवटचा श्वास गेला. ते पडले, पण त्यांची वाक्य आजही उभं राहायला शिकवतं. स्वप्न ते नसतं जे झोपताना दिसतं, स्वप्न ते असतं जे झोप लागू देत नाही. कथा संदेश. परिस्थिती गरीब असली तरी स्वप्न मोठं असलं पाहिजे. अपयशाला घाबरू नका, तेच तुम्हाला मजबूत बनवते. मेहनत केली तर कुणीही मिसाईल मॅन बनू शकतो.